तूळ राशी 14 ते 20 एप्रिल 2025 साप्ताहिक राशीफल। नवीन आठवडा सुरू होताच वैश्विक ऊर्जा तूळ राशीमध्ये शक्तिशाली परिवर्तन आणत आहे। वैयक्तिक जीवनात बदल असो, करिअरमध्ये वाढणारी गती असो किंवा भावनिक प्रगती असो, 14 ते 20 एप्रिल 2025 हा आठवडा महत्त्वाच्या ज्योतिषीय हालचालींनी भरलेला आहे। ज्योतिषांच्या मते तूळ राशीच्या लोकांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। तुमचे तारे काय म्हणतात ते जाणून घेऊयात। तूळ राशीबद्दल बोलायचे झाले तर तूळ ही शुक्राची वायू तत्वाची रास पुरुष राशी, त्यामुळे तूळ राशीच्या स्त्रियांमध्ये सुद्धा धमक दिसून येते। चर राशी आहे म्हणून या लोकांना फिरायला खूप आवडते। तूळ मधला शुक्र हा विशेषत्वाने विचारात घेण्यासारखा आहे, कारण वायू तत्व आहे। बोलकी प्रवृत्ती आणि बुद्धिवादी लोक, स्वतंत्र विचार, स्वतंत्र आचार अशी या राशीची धारणा। ही रास पाहता न्यायदेवता हे याचं रूपच दिलेलं आहे। तूळ राशीला शनी मात्र उच्चीचा असतो। कर्माला पुढे घेऊन जाणारे हे लोक, त्यामुळे काम हेच कर्म, कर्मकांड याच्यावर विशेषत्वाने जाणारे हे लोक नाहीत। तर अशा या तूळ राशीचे 14 ते 20 एप्रिल 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात। तूळ राशी हा आठवडा आत्मपरीक्षण आणि नवीन दिशा शोधण्याचा असू शकतो। तुम्ही तुमच्या कृती आणि नातेसंबंधांबद्दल खोलवर विचार कराल। अडकलेले पैसे परत मिळू शकतील आणि सामाजिक कार्यातही सहभाग असेल। जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पार पाडाल। तुमच्या सूचनांना महत्त्व दिले जाईल आणि टीमवर्कमुळे यश मिळेल। व्यवसायात स्थिरता राहील। नवीन करारावर चर्चा शक्य आहे। तरुणांना त्यांच्या कारकिर्दीत नवीन दिशा मिळेल। तूळ राशी या आठवड्यात कुटुंबातील वातावरण गोड राहील। तुमच्या जोडीदारासोबत प्रवास करण्याची संधी मिळू शकते। जुने मतभेद दूर होऊ शकतात। प्रेमजीवनात गोंधळाची स्थिती असेल, जी संवादाद्वारे सोडवणे चांगले। या आठवड्यात तुम्ही तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवा आणि पुरेशी झोप घ्या। खाण्यामध्ये संयम ठेवा, यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहील। तूळ राशी 14 ते 20 एप्रिल 2025 ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार एप्रिलचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। 14 ते 20 एप्रिल 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर ग्रहांचा राजा सूर्य आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मीन राशी सोडून आपल्या उच्च राशी मेष राशीत प्रवेश करेल। याशिवाय मीन राशीत शनी, शुक्र, बुध आणि राहू असतील, त्यामुळे चतुर्ग्रही योगासह मालव्य लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे। यासोबतच राहू कन्या राशीत असेल आणि मंगळ कर्क राशीत असेल। चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलत राहील, ज्यामुळे शुभ परिणाम तुमच्यासाठी निर्माण होत राहतील। ज्योतिषांच्या मते एप्रिल महिन्याचा हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतो। कुटुंबासोबत चांगला वेळ घालवल्याने आनंद आणि शांती मिळेल। यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात बुधवारी आणि गुरुवारी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते। हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी सामाजिक संवाद आणि वैयक्तिक विकासाचे सुसंवादी मिश्रण घेऊन येईल। सामाजिक आघाडीवर तुम्ही पार्टीचे जीवन व्हाल आणि तुमच्या आकर्षणाने आणि हुशारीने लोकांना मोहित कराल। तूळ राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबतीत संतुलित आणि व्यावहारिक दृष्टिकोन राखण्यास प्रोत्साहित केले जाईल। या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा नारंगी असेल। भाग्यशाली अंक 3 असेल। भाग्यशाली दिवस रविवार आहे आणि या आठवड्याच्या शेवटी कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन कामगिरी मिळेल। पदोन्नतीची शक्यता वाढत आहे। कौटुंबिक जीवनानुसार तूळ राशीच्या लोकांना प्रेम प्रकरणांमध्ये विचारपूर्वक पुढे जाण्याची आवश्यकता असेल। आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल। या काळात कुटुंबासह तीर्थस्थळी प्रवास करण्याची शक्यता आहे। दररोज श्रीसूक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल। हा आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी सामाजिक संवाद आणि वैयक्तिक विकास सुसंवादी असेल। तूळ राशी या आठवड्यात तुम्ही तुमचे लक्ष सुसंवादावर करावे, कारण शुक्र तुम्हाला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये संतुलन साधण्यासाठी मार्गदर्शन करत आहे। व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही मध्यस्थी करण्यास आणि संघर्ष सोडण्यास सज्ज आहात। तुमच्या राजनैतिक स्वभाव सकारात्मक परिणाम देईल। विविध दृष्टिकोनांना एकत्रित करण्याच्या तुमच्या क्षमतेच्या प्रकल्पांना फायदा होतो। तुमच्या संगोपनाच्या काळजीखाली प्लॅटॉनिक आणि रोमॅन्टिक दोन्ही नातेसंबंध फुलतील। प्रामाणिक संभाषणे अधिक खोलवरचे संबंध आणि परस्पर समज वाढवतात। आर्थिकदृष्ट्या हा काळ धोरणात्मक गुंतवणुकीला अनुकूल आहे।
धोकादायक उपक्रमांपेक्षा स्थिर नफ्यामध्ये वाढ होईल. आरोग्य, क्रियाकलाप आणि विश्रांती दरम्यान संतुलन राखण्यास प्रोत्साहन देते. योग आणि तुमचे शारीरिक आणि मानसिक संतुलन वाढवू शकते. सामाजिकदृष्ट्या तुमचा दृष्टिकोन विस्तृत करणाऱ्या आकर्षक संवादांची अपेक्षा करा. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि प्रेरणा देणाऱ्या सांस्कृतिक किंवा कलात्मक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. हा आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे नवीन अनुभवांसाठी खुले राहा आणि तुमचा जीवन दृष्टिकोन वाढवणाऱ्या शक्यता स्वीकारा. सुसंवाद निर्माण करण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. एकंदरीत पाहता तुळ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी प्रचंड संधी आहेत. सरकारी कामे किंवा मोठे व्यवहार पुढे सरकू शकतात, विशेषतः आठवड्याच्या मध्यभागी. गुरुवार आणि शुक्रवार विशेषतः फायदेशीर आहेत. एकंदरीत हा आठवडा तुळ राशीसाठी उत्तम राहणार आहे.